नमस्कार सर. तर सर आपल्याकडे असे खूप पेशंट्स येतात जे की पाय सुन्न पडतोय. तर याचं कारण मणका असू शकतं का? येस डॉक्टर अवधूत, पाय सुन्न पडतं ह्याचं एक कारण मणका असू शकतं. स्पेसिफिक जे आपल्याला फार मोठ्या प्रमाणात आता दिसतं तर कमरेचे जे 5 मणके आहेत खालचे, ह्याच्यामध्ये इंटरव्हर्टेब्रल डिस्क आहे, बरोबर, कारण ही शॉक ऑब्सर्वरचं काम करते मणक्यामध्ये, राईट. तर ह्या डिस्कमधून ज्या वेळेला प्रोट्रुजन येतं, म्हणजे काय होतं की झीज झाली काही कारणामुळं, तर त्यावेळेला आतलं न्यूक्लियस हा बाहेर येऊन ह्या नवला कॉम्प्रेस करतो, त्याच्यामुळं पाय सुन्न पडतो. हे फार स्पेसिफिक लक्षण आहे. याला सायटिका म्हणतात किंवा लंबर रॅडिक्युलोपॅथी म्हणतात. ह्या आजारामध्ये हा प्रॉब्लेम फार प्रॉमिनंटली दिसून येतो. त्याच्याबरोबर डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये सुद्धा पाय सुन्न पडतो. तिसरी आणखी एक गोष्ट आहे, रक्तपुरवठा व्यवस्थित न होणं, म्हणजे कुठेतरी ब्लॉकेज साठणं, रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज साठणं, स्टेनोसिस आपण म्हणतो, त्या कंडिशनला सुद्धा पाय सुन्न पडतो. चौथी गोष्ट अशी आहे की व्हिटॅमिन B12ची कमतरता. आपल्याकडं हल्ली शाकाहाराचं पण फॅट बऱ्यापैकी वाढले. आहार संतुलित हवा. काहींची धार्मिक कारणं असतात, तर किंवा काही लोक अचानक येऊन B12 सोडतात किंवा नॉनव्हेज सोडतात. स्पेसिफिक B12 सोडतात म्हणजे नॉनव्हेज सोडतात. तर अशा लोकांमध्ये पण B12ची कमतरता जाणवते आणि त्यामुळे सुद्धा पाय सुन्न पडतो. त्यामुळं पाय सुन्न पडण्याचं कारण काय आहे किंवा पाय बधीर होण्याचं कारण काय आहे, त्याला मुंग्या काय येतात, हे कारण शोधलं की आपल्याला चिकित्सा त्याप्रमाणे सोपी जाते. चिकित्सा सोपी आहे, पण त्याचं निदान होणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलं की मणक्याच्यामुळं तर पाय सुन्न पडतोच, म्हणजे हे फार 90% कारण ते आहेच. पण डायबेटिक न्यूरोपॅथी, व्हिटॅमिन B12ची डिफिशियन्सी किंवा रक्ताची कुठेतरी गाठ अडकून पडली त्याच्यामुळे पुढे होत नाही, अशा गोष्टी सुद्धा होतात. काही लोकांना मांडी घालून बसलं की तात्पुरता दाव पडल्यामुळे सुद्धा पाय सुन्न पडतो, परंतु हे तत्कालीन कारण झालं. परत तुम्ही एकदा उठून उभे राहिले किंवा हालचाली झाल्या की ते नॉर्मल होतं. त्याचा काही फारसा संबंध नाही किंवा तो कुठलाही आजार नाही. थंडीमुळे सुद्धा होतं. काही लोकांच्यामध्ये आता हल्ली मार्बल टाकतात, तर मार्बलला जर तुम्ही थंडीच्या दिवसात जर तुम्ही चालली त्याच्यावरती अनुवानी पायाने, तर सुद्धा पाय सुन्न पडू शकतो. म्हणून म्हटलं कारणं ही परमनंट आहेत की तत्कालीन आहेत, त्याच्यावरती सुद्धा आपली ट्रीटमेंट होणार आहे. त्यामुळे पाय सुन्न पडणे हे कारण आहे. ट्रीटमेंटचा जर पार्टचा विचार केला, जर ज्या 2 गोष्टी आहेत, म्हणजे थंडीमुळे होणं किंवा तुमचा तात्पुरतं पाय बसल्यामुळे एका जागी पाय सुन्न पडला, तर त्याला ट्रीटमेंटची गरज नाही. पण डायबेटिक न्यूरोपॅथी असेल तर पहिल्यांदा डायबिटीस कंट्रोल करावा लागतो, मग तुमची बाकीची ट्रीटमेंट होते. तशीच गोष्ट B12 डिफिशियन्सी असेल तर B12साठी पर्याप्त आहार देणं. अदरवाईज जर काय आता मॉडर्न मेडिसिननुसार जे काय आहे त्यांचं व्हिटॅमिन B12चे इंजेक्शन द्या किंवा टॅबलेट द्या, त्याने ते रिकव्हरी होऊन जातं, त्याला बाकी गोष्टींची गरज लागत नाही. पण जर B12 नॉनव्हेज खाताय आणि तरी B12ची डिफिशियन्सी आहे, तर मात्र तुम्ही गृहिणी या आजाराचे पेशंट आहात. मग तुमचं आधी पचनक्षमता नीट करायला लागते. पचनक्षमता ही आपल्या आयुर्वेदिक औषधांनीच नीट होते. आहारीय पथ्य आणि आयुर्वेदिक औषध जर व्यवस्थित घेतली तर पचनक्षमता चांगली होते. मग मांसरसाचे जे विविध प्रकार आले आहेत, पगबटामध्ये दिलेत, तर त्या पद्धतीने ते मांसरस तयार करून त्या पेशंटला जर खायला दिले, तर मात्र आपल्याला ह्यातून बाहेर पडता इथं त्या रुग्णाला त्याला कुठल्या इंजेक्शनची वगैरे गरज पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मग आपला नेहमीचा जो पॅटर्न आहे, पाठीच्या मणक्यामध्ये गॅप पडला आहे, मग त्यासाठी जी काही पंचकर्माचे उपचार आलेले आहेत, स्पेसिफिक औषधं आपली आहेत आणि पंचकर्म, त्यामध्ये स्नेहन बसती, कटिबसती, पिंडस्वेद, मन्यावस्थी, जी काही सगळी काही ट्रीटमेंट आहे ती सगळी आपल्याला करायला लागते. आणि त्याच्यानंतर आपली फिजिओथेरपी ॲडिशनल राहील आपली. त्यानंतर त्या पायाची जी सुन्नता जी आहे ती आपली कमी होते. धन्यवाद.